देवाचं नामचिंतन केल्याचा फायदा काय होतो? महाराष्ट्रामध्ये मुंबईसारखं शहर आहे आणि त्या मुंबई शहरामध्ये एक डॉक्टर होऊन गेले, ज्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर नीतू मांडके. डॉक्टर नीतू मांडके म्हणजे हृदयरोग तज्ञ माणूस. बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयावर यशस्वी पद्धतीने शस्त्रक्रिया करणारा माणूस म्हणजे डॉक्टर नीतू मांडके. ज्या ज्या लोकांना हृदयरोग होत होता ती माणसं नीतू मांडकेकडे मुंबईला जायचे आणि बरे होऊन घरी माघारी यायचे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोक मुंबईला जायला लागले हृदयरोगी. अहो, महाराष्ट्रातले नाही, आता देशातले जायला लागले. देशातले नाही तर संपूर्ण जगातले लोक, अमेरिका, जपान, जर्मनी, फ्रान्स अशा वेगवेगळ्या देशातून लोक मुंबईला यायला लागली. ज्याला हृदयरोग होता ती माणसं मांडकेकडे यायची, साहेबांकडे येऊन बरे होऊन घरी जायची. हृदयरोगावर एकमेव डॉक्टर आणि एकमेव इलाज करणारा माणूस म्हणजे डॉक्टर नीतू मांडके होता. पण नीतू मांडके साहेबांच्या जीवनामध्ये नीतू मांडके साहेबांचा एक दुर्गुण होता. नीतू मांडके साहेबांना कर्मावर विश्वास होता, पण देव त्यांना मान्य नव्हता. एक दिवशी दिल्ली सरकारनं असं ठरवलं की मांडके साहेबाचं काम चांगले. महाराष्ट्रातल्या मुंबई शहरामध्ये एक हृदयरोग तज्ञ माणूस त्या ठिकाणी नीतू मांडके साहेब आहेत. कार्य अत्यंत सुंदर आहे, महान आहे. या भारत देशाची मान त्यांच्यामुळे उंचावलेली आहे. एक काम करा, त्यांना सत्कार द्या, त्यांचा सत्कार करा, त्यांना बोलवा म्हणून दिल्लीला बोलवण्यात आलं. दिल्ली सरकारने एक पत्र काढलं. त्या पत्रामध्ये लिहिलं, मांडके साहेब आपलं कार्य फार महान आहे. आपल्या कार्य पाहून दिल्ली सरकारला आपला अभिमान आहे, म्हणून दिल्ली सरकारनं तुमचं सत्कार करायचं आयोजन केलेलं आहे. बरोबर सकाळी 10:30 वाजता या आणि सत्काराचा मानकरी व्हा. मांडके साहेबांना पत्र वाचलं, डोळ्यातलं पाणी गालावर आलं. अरे, एवढ्या दिवस झाला मी चांगलं कार्य करतोय, त्या कार्याची पावती माझ्या देशानं माझी दखल घेतली म्हणून मांडके साहेबाला आनंद झाला. उद्या सकाळी 10:30 वाजता दिल्लीला सत्कार आहे म्हणून आज रात्री 9 वाजता मांडके साहेब विमानामध्ये मुंबईवरून बसले. विमान दिल्लीच्या दिशेने उडालं. परंतु जसा मांडके साहेबांना देव मान्य नव्हता तसा देवाला सुद्धा साहेबांचा सत्कार मान्य नव्हता. त्या विमानामध्ये कुठलातरी बिघाड झाला आणि ते विमान एका आपत्कालीन ठिकाणी लँडिंग करण्यात आलं, उतरवण्यात आलं. जिथं विमान उतरवलं होतं तिथं घडीमध्ये पाहिलं रात्रीचे 2 वाजलेले आहेत. चौकशी केंद्राकडे गेले, इथून पुढे दिल्लीला जायला विमान किती वेळाने, तपासाअंती कळालं की इथून पुढे दिल्लीला जायला विमान 10 तासाने. रात्रीचे 2 वाजले. मला उद्या सकाळी 10:30 पर्यंत दिल्लीला पोहोचायचंय. विमानाची सोय नाही, नेमकं करायचं काय? पण बुद्धिवान माणूस होता. त्या बुद्धिवान नीतू मांडके साहेबांनी एक भाड्याची गाडी बोलवली. भाड्याच्या गाडीमध्ये मांडके साहेब बसले. त्या गाडीचा वेग वाऱ्याच्या गतीने दिल्लीच्या दिशेने गाडी धाव घेऊ लागली. परंतु हा सत्कार नियतीला मान्य नव्हता, देवाला मान्य नव्हता. ढगांचा कडकडाट झाला, दुधोशा पद्धतीचा पाऊस पडू लागला. त्या पडत्या पावसामध्ये वाऱ्याच्या गतीने दिल्लीच्या दिशेने गाडी धाव घेत होती. परंतु पुढे नेमका एक अरुंद पूल आला. त्या पुलावरून मांडके साहेबांचा रस्ता चुकला. 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 50, 100 किलोमीटर चुकीच्या रस्त्याने प्रवास झाला. पहाटेचे 5 वाजले आणि दिल्ली काही दिसत नाही. मांडके साहेबाच्या लक्षामध्ये आलं आपला रस्ता चुकलेला आहे. ड्रायव्हरचा हात दाबला. सांगितलं, ड्रायव्हर गाडीला कुठंतरी ब्रेक मारा, रस्ता चुकलाय, आपला सत्कार आता सत्काराच्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही. ड्रायव्हरनं रस्त्याच्या बाजूला एक झोपडी पाहिली. झोपडीच्या समोर आपल्या गाडीला ब्रेक लावलं. मांडके साहेब गाडीतून उतरले. त्या झोपडीमध्ये 2 तास थांबण्याची व्यवस्था होते का म्हणून पाहण्यासाठी मांडके साहेब झोपडीच्या समोर गेले. झोपडीचा दरवाजा वाजवणार तेवढ्यात त्या दरवाजाच्या सांधीतून आतमध्ये एक दृश्य पाहिलं. दृश्य असं होतं की एक विधवा बाई होती. एक पाळणा बांधलेला होता. त्या पाळण्याला दोरी बांधलेली होती आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती ठेवलेली होती. ती विधवा बाई झोका देत देत भजन करत होती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. तिचं भजन चालू होतं. पण मांडके साहेबाला ते मान्य नव्हतं. देवच मान्य नव्हता तर भजन कुठलं मान्य? तरी सुद्धा घाबरत घाबरत मांडके साहेबाचा नाविलाज असल्यामुळे त्या झोपडीचा दरवाजा वाजवला. त्या विधवा बाईनं झोपडीचा दरवाजा उघडला. विचारलं, कोण आपण? साहेबांना सांगितलं नाही स्वतःचं नाव. साहेबांना स्वतःचा परिचय दिला नाही, स्वतःचं नाव सांगितलं नाही. फक्त साहेबांना एवढंच सांगितलं की आम्ही दिल्लीला चाललो होतो, रस्ता चुकलोय, तुझ्या इथं थोड्या वेळ थांबण्याची व्यवस्था होईल का? ती विधवा बाई म्हणती, साहेब आमचं कामच आहे अतिथी देवो भव. या घरामध्ये घेतलं, बसायला घोंगडी टाकली. साहेबांना एक पाण्याचा तांब्या भरून दिला. साहेबांनी पाणी ग्रहण केलं आणि त्या ताईनं सांगितलं, साहेब 2 मिनिटं थांबा, तुम्हाला चहा टाकते. चुलीवर चहा टाकला महिला मंडळ. चहा टाकला पण देवाच्या नामचिंतनाची एवढी वेडी होती, तिला वाटलं चहा उकळेपर्यंत पुन्हा पाळण्याच्या समोर जाऊ, देवाचं भजन करू. पुन्हा पाळण्याच्या पुढे गेली, पुन्हा भजन करायला लागली, पुन्हा झोका द्यायला लागली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं भजनामध्ये दंगून गेली, रममान होऊन गेली.
अचानक लक्षामध्ये आलं, कोणीतरी पाहुणा आलाय, चुलीवर चहा टाकलाय, पुन्हा उठली, धावत धावत चुलीकडे गेली, पाहिलं तोपर्यंत सगळा चहा जळून गेलेला होता. पुन्हा साहेबांकडे आली. साहेबाला काय म्हणली माहिती? साहेब 2 मिनिटं थांबा, तुम्हाला दुसरा चहा टाकते. आता मात्र साहेब तिला म्हणले, ए ताई, मला तुझ्या घरचा चहा आता प्यायचा आहे, पण माझ्या अगोदर 2 प्रश्नाची उत्तरं मला मिळाली तर मी चहा पिणार आहे. ती ताई म्हणली, साहेब तुमचं नाव तरी सांगा. साहेब म्हणले, माझं नाव मी नंतर सांगतो, अगोदर माझ्या प्रश्नाची उत्तर दे. न राहून त्या मांडके साहेबांना तिला पहिला प्रश्न विचारला, का ग ताई, गेली अर्धा तास झाला मी पाहतोय त्या पाळण्याला तू झोका देतीये, त्या पाळण्यामध्ये नेमकं कोण आहे? त्यावेळेस त्या ताईनं सांगितलं, साहेब त्या पाळण्यामध्ये माझा श्रीकृष्ण परमात्मा आहे. साहेबांना दुसरा प्रश्न विचारला, ए ताई, अगं या जगामध्ये देवच नाही, कशाला तू त्या देवाची भक्ती करते? आता मात्र ताई चिडली, लालबुंद डोळे झाले, 2 पावलं मागं सरकली आणि म्हणली, ओ साहेब, देवानं तोंड दिलं म्हणून काही बोलू नका. काय विचारता तुम्ही? कशासाठी तू याची भक्ती करते? कशासाठी भक्ती करते सांगू तुम्हाला? अहो, तुमचा आणि माझा परिचय नाही, तुम्ही आलात कुठून, चाललात कुठं माहित नाही, तुमचं नाव कोणतं, तुमचं गाव कोणतं, तुम्ही राहता कुठं, तुमच्याबद्दल मला काहीच माहित नाही, तरी सुद्धा तुम्ही दुसरा प्रश्न विचारला. तुम्ही म्हणलात कशासाठी तू याची भक्ती करते? तर ऐका ना साहेब, साहेब बघा ना, पुढे एक पलंग आहे, पलंग, त्या पलंगावरती माझं 5 वर्षाचं लेकरू आहे ओ साहेब, आणि त्या 5 वर्षाच्या लेकराला हृदय रोग झालाय असं म्हणतात बुवा. मुंबईला फार मोठा डॉक्टर आहे नीतू मांडके, त्याच्याकडे जाण्यासाठी फार पैसे लागतात, पण ते पैसे माझ्याकडे नाहीत साहेब. मला माहितीये, या माझ्या कृष्णाची भक्ती करत असताना हा माझा देव असा एखादा माणूस माझ्याकडे पाठवल की तो माणूस मला घेऊन त्या नीतू मांडकेकडे जाईल. हो दादा, आता मांडके साहेबाच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. आणि मांडके साहेब काय म्हणले माहितीये? ए ताई, ए ताई, अगं ज्याच्याकडे गाडी आहे, ज्याच्याकडे बंगला आहे, ज्याच्याकडे माडी आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ती माणसं नीतू मांडकेला भेटण्यासाठी मुंबईला येतात, पण ज्याच्याकडे एकनिष्ठतेने देवाचं नामचिंतन आहे त्याला भेटण्यासाठी आज मुंबईवरून नीतू मांडके तुझ्या कुटियात हजर आहे. ही नामचिंतनाची ताकद आहे.